सत्कार केलाय. निकन निवडून येऊन थांबून जमतंय का? नाही. तुम्ही निवडून कशाला दिलं आम्हाला? त्याच्यामुळं आता मला सुद्धा इथं थोडी मला सुद्धा लागलं लागले तरी इथं लाईट नाही. त्यामुळं आधी लाईट बसवून घ्यायची. ही नगरसेवकाला माझं चांगलंय अवधू तरच तुम्ही इथे या. मला कधी कधी स्वतः एक खंड वाटायला लागली होती की अवधू 5.5 आले, आमचे लेख 5.5 आले, मी 24 मतांना मायनस करणार इथं. कामाला केलं मला 24 मत कंपनीत का? तरी कमी जरी पडले असले तर मी स्वतः कुठे तर कमी पडला समजून राहिलेली कामं लवकर पूर्ण करणार आहे. तर आता आपण म्हणले घर नावावर करा, घर नावावर करून काही ऐकायचीत का? मग आहेत ना घरं तुमच्या जाग्याला? मग घर आहेत नावावर होतील, होणारच आहेत. गडबड कोणी करू नका. पण आपल्याला जी कामं करायची की आपल्याला आधी रोड नाल्या कामं केले की आपले घर कोण उठू शकत नाही. भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आगे बढ़ो. सगळ्यात महत्वाचं जे आपल्याला घर फिक्स करण्यासाठी आपल्याला रोड नाल्या करण्यासाठी सगळ्यांनी वाट दिली पाहिजे. रोड नाल्या एकदा झाल्या की त्याला सरकारी शिक्का लागला म्हणायचं म्हणजे तुम्हाला कोण उठू शकत नाही. म्हणजे त्याच्यामुळे उद्या रोड नाल्या करताना कुणी अडवायचं नाही. सगळ्यांनी थोडी थोडी जागा सोडून रोड करून घ्यायचे, नाल्या करून घ्यायच्या, सरकारी पोल बसून घ्यायचे, मग घर नावावर करायला अर्ज करायचा. जर आता आपण गडबड केली तर कोणतं एक कावळा येतंय, चिमटा घेते, असे लय कावळे तुळजापूरच्या कळणी. म्हणून मला बी एक वाटतंय की तुम्ही गाव बसायचं फक्त पहिल्यांदा एकच सांगायचंय आपल्याला रोड नाली लाईट ही कामं करून घ्यायची. पण मी किशोरच्या मागे लागतो आणि तुमचे कबाल्याला नाव लावायचे का? मग ती परत कबायला नाव लावण्यात लगेच खरं झालं, रोड झाला ना, कोणतं म्हणतं मला देणं झालं म्हणून मी घरी केलं. त्यामुळे मला बी तुम्हाला घरी द्यायचं नाही. त्यामुळे लवकर मी नावावर करणार नाही. मग तुम्हाला रोड नाल्या रस्त्यात सुविधा दिल्या घर नावावर करायची काय गरज आहे? बरोबर आहे. बाहेरच्या मागं जाऊ. मी म्हणतो तसं करायचं. त्यामुळे मला तुम्ही शंका घेऊ नका. तुमच्याकडे कोण उठू शकणार? मी बसविलेत, मी घर बसविलेत, तोडायला नाही, कोणाला उठवायला नाही. आणि आमच्या सगळ्याचे एकच म्हणणं आहे तुम्ही सगळ्यांनी आम्हाला काम करण्यासाठी निवडून देता. विशेष म्हणजे मातंगनगर भीमनगर मधून मी दुसरी वेळेस आहे की नगराध्यक्ष माझे घरचे बहुमतानी ह्या जिजामाता ह्या जोरात निवडून आले. तुमच्या संघात मी बेमारी केली तेव्हा मला मातंगनगर भीमनगरच्या लोकांनी जी भरभरून मला प्रेम कायम दिलंय ती सर्व म्हणजे मी बापाचा नाही. त्यामुळं कुठली काळजी करू नका. फक्त संयम ठेवा. गडबड कुठली करू नका एवढं माझी हात जोडून विनंती आहे. आपल्याला काही गोष्टी करून घेत असताना थोडं संयम प्रेमानं गोड म्हणून आपल्याला सगळ्या आधी कामं करून घ्यायची. मित्र टक्करवरती का असं ना तिथं सुद्धा आपल्याला तेवढ्याच सुविधा द्यायच्या. जागा सरकारी आहे, पहिल्या बापाची नाही. ही गोरगरिबाला राहण्यासाठीच आहे. त्यामुळं आपण जे कायम आपले सहकारी जेवढे आहेत ह्यांना निवडून का देतो की तुमच्यासाठी काम करेल. थोडेफार आमचं चुकत असेल तर एवढं काय आता इथून पुढे मी थोडं मला वाटतं मी काहीतरी चुकलोय म्हणून कुठं तर काही कमी पडलो काही. पण ह्याच्या पुढे अजून काही चुका सुधारून अजून आपल्याला जास्त काम करायचंय. आणि मी तुमच्या सोबत आहे आणि आमचे सगळे सहकारी आणि आमची टीम तुमच्या जगात आहे. आता आमच्या आवाजात व्हायचं. मी म्हणलं वाटते चिवडा निघतो आम्हाला म्हणला आम्हाला एकट्यालाच निवडा. आम्हाला एकट्याला निवडा. मला एकट्या निवडून आल्या. मी कमी पडलो तिथं आता तुला कोण दुरुस्त करून घेतो. पण पुढे काही मी इलेक्शन लढणार नाही पण काम करणार एवढं तेवढं थांबेल करतो.